नमस्कार मित्रांनो, गॉडफादर मीडियामध्ये आपलं स्वागत. शिर्डी, संगमनेर, कोपरगाव या मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या घटना घडत आहेत, त्या आपण बघत आहोत. परंतु नेमकी घटना जी घडली की जिने थोरात कॅम्पला धक्के बसायला लागलेत. कोपरगावचे संजीवनी कारखान्याचे अध्यक्ष विवेक भैया कोल्हे यांनी थांबण्याचा निर्णय घेतला आणि त्याचे पडसाद परिणाम कुणाकुणावरती आणि कसे कसे उमटतील यासाठीचा आजचा हा व्हिडिओ आहे. मित्रांनो, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही ते सबस्क्राईब, लाईक, शेअर करा आणि तुमचे फीडबॅक्स द्यायला आम्हाला विसरू नका. काल संजीवनी कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते विवेक भैया कोल्हे यांनी थेट दिल्ली गाठली. दिल्लीत जात त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. त्यांच्याबरोबर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्याचबरोबर त्यांच्या मातोश्री माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे या देखील होत्या. आणि त्या ठिकाणी तुमचा योग्य सन्मान राखला जाईल आणि तुमचं पुनर्वसन केलं जाईल, राजकीय पुनर्वसन. म्हणजे विवेक भायांच्या मातोश्री ज्या माजी आमदार झाल्या त्याला काही कारणं गेल्या विधानसभा निवडणुकीत दडलेली आहेत. अवघ्या 700-800 मतांनी त्यांना पराभव स्वीकारावा लागला आणि या पराभवातून विवेक भैया कोल्हे यांनी खुद्द भाजप पक्षाच्या विरोधातच आघाडी उघडली. ते वारंवार म्हणायचे, आम्ही भाजपमध्येच आहोत, आम्ही भाजप सोडणार नाही. परंतु त्यांची अनेक पावलं ही संपूर्णतः 5 वर्षात भाजपच्या विरोधात होती आणि त्याचं मुख्य कारण म्हणजे त्यांच्या मातोश्रींचा झालेला पराभव. आणि यावेळेस देखील विवेक भैया कोल्हे हे आमदारकीच्या रेसमध्ये होते. संपूर्ण तयारी त्यांनी केलेली होती. परंतु त्यांच्या आजूबाजूचे जे 3-4 तालुके आहेत त्या 3-4 तालुक्यातील शेतकरी, त्याचबरोबर कारखान्याचे सभासद या सगळ्या मतांवरती परिणाम होऊ शकतो आणि भाजपाला 1-2 मतदारसंघामध्ये फटका बसू शकतो, असं गणित अनेकांनीच भाजपाच्या श्रेष्ठींकडे मांडलं. आणि त्याचा परिणामही तोच झाला की एकतर तुम्हाला राज्यसभेची खासदारकी देऊ किंवा मग तुम्हाला विधान परिषदेवर घेण्यात येईल, असा शब्द दिल्यामुळं विवेक भैया कोल्हे आणि संपूर्ण कोल्हे परिवारानं त्यांची तलवारी मॅन करून टाकल्या. आणि याचे परिणाम काहींना आता असं वाटतंय की जे विद्यमान आमदार आहेत आशुतोष दादा काळे यांना ही निवडणूक सोपी झालेली आहे. परंतु मित्रांनो, कोपरगावचा जर इतिहास पाहिला तर त्याच कोपरगावातील स्वर्गवासी ॲडव्होकेट भीमराव बडदे यांनी निवडणूक लढवली आणि ते खासदार झाल्याचं आपण बघितलं होतं. म्हणजे समोर इतका तुल्यबळ उमेदवार असताना देखील भीमराव बडदे या अतिशय सामान्य कार्यकर्त्यांनी की जे पूर्वी पतित पावन संघटनेचं काम करायचे, असा हा वकील असलेला, पेशाने वकील असलेला कार्यकर्ता भाजपचा त्या काळात खासदार झाला. त्यामुळं कोपरगावच्या जनतेने जर ठरवलं तर आशुतोष दादा काळे हे सुद्धा गॅसवर येऊ शकतात, नव्हे त्यांची इंडिकेटर वाजू शकतात. कारण कोपरगावातीलच माहिती अधिकारात काम करणारे संजय भास्करराव काळे यांनी देखील निवडणुकीचा फॉर्म भरलेला आहे. अतिशय विधायक आणि माहिती अधिकाराचा वापर करून कोपरगावातील अनेक समस्या सोडवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे सांगता येत नाही ही काळेंमधली फाईट नेमकं कोणत्या वळणावरती जाईल. दुसरी बाब महत्वाची अशी की याचेच शिर्डी मतदारसंघात देखील परिणाम होणार. ते कोणते? तर विद्यमान आमदार असलेले राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधातल्या संभाव्य उमेदवार म्हणून प्रभावती घोगरे यांच्याकडे बघितलं जातं. आता प्रभावती घोगरेंच्या प्रचारात विवेक भैया हे सक्रिय होणार का, हा एक मोठा प्रश्न आहे. त्याचबरोबर संगमनेरचे आमदार 40 वर्षापासून लोकप्रतिनिधी असलेले बाळासाहेब थोरात यांची सुद्धा या मतदारसंघात कोल्हेंनी खूप साथ दिलेली होती. मग ते गणेश कारखान्याची निवडणूक असेल, कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक असेल किंवा या राहता तालुक्यातील 3 मोठ्या ग्रामपंचायती या कोल्हे गटाकडे आहेत. त्यामध्ये पुणतंबा असेल, वाकडी असेल, अशा मोठ्या ग्रामपंचायतीवरती कोल्हेंचा वरचष्मा आहे, नव्हे तिथं सत्ता आहे. त्यामुळं कोल्हे या निवडणुकीत सक्रिय जर झाले नाही थोरातांच्या बाजूनी किंवा घोगरेंच्या बाजूनी, तर याचा फार मोठा फटका थोरातांना बसणार आणि त्यांना तो बसलेलाच आहे, राजकीय फटका. कारण या तिघांनी एकत्र येत
दक्षिणेमध्ये जाऊन सुजय विखे यांच्या विरोधातील उमेदवार असलेले निलेश लंके यांना साथ दिली म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचं पाठबळ दिलं, तिथं जाऊन भाषणं केली, इथल्या कार्यकर्त्यांचा फौजपाटा दक्षिणेत पाठवला आणि त्यामुळं विखेंना पराभवाची नामुष्की स्वीकारावी लागली. मित्रांनो, विवेकभैया कोले जर आता थोरातांच्या खांद्याला खांदा लावून जर काम करणार नाहीयेत तर निश्चितच राहता कोपरगाव आणि संगमनेर येथील राजकीय गणित आहेत, समीकरण आहेत, ती बदलायला सुरुवात झालेली आहे. नव्हे, याचे वेगवेगळे परिणाम आपल्याला दिसू शकतात. तिसरी बाब अशी की सध्या विखे परिवारानं थोरातांवरती हल्लाबोल चालवलेला आहे. यामध्ये त्यांनी पठार भागातल्या समस्या सांगितल्या. 40 वर्षापासून थोरात सत्तेत आहेत, परंतु थोरातांचं कर्तृत्व त्यांना मतं मागायला जावं लागतंय, हीच त्यांच्यावरती खरं तर राजकीय कुरघोडी म्हणता येईल. याबाबत आज थोरात आणि भाऊसाहेब वाकचौरे की जे विद्यमान खासदार आहेत यांनी राहत्यामध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा बोलावलेला आहे. या मेळाव्यामध्ये आता हे काय बोलतात, विवेक भैया कोल्हे त्या मेळाव्याला येतील का, विवेक भैया अप्रत्यक्षरित्या पुन्हा एकदा थोरातांची साथ देतील का, तर या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं आगामी काही दिवसात आपल्याला पाहायला मिळू शकतात. परंतु कोपरगाव, शिर्डी आणि संगमनेर हे जिल्ह्यातील सध्या टॉप प्रोफाईल असलेले मतदारसंघ आहेत. साखर सम्राटांचे मतदारसंघ आहेत, शिक्षण सम्राटांचे मतदारसंघ आहेत. नव्हे, वर्षानुवर्ष पिढीजात संस्थानिक म्हणून कामकाज करणाऱ्या मराठा समाजातील एका बिग फायर ब्रँडचे हे मतदारसंघ मानले जातात. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला अवश्य कमेंट बॉक्समध्ये कळवा.